गुंडगिरी थोपवण्यासाठी जनता आपल्या पाठीशी आबांप्रमाणेच आपला विजय होईल. रोहित पाटील. 1999 पासून ज्या पद्धतीने आबांचा विजय व्हायचा त्याच पद्धतीने आबांचा आणि आबांच्या सहकाऱ्यांचा विजय होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तासगाव कवठे महांकाळ उमेदवार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच या मतदारसंघात ज्येष्ठ नेते येतात. मंत्रीपद, आमदारकी आणि महामंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष पद वाटत आहेत. कवठे महांकाळमध्ये देखील आमदारकी दिलेली आहे, पण मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ही आपल्या बाजूने आहे. इथल्या जनतेला काय वाढवायचं आहे हे कळतंय. त्यामुळे इथली गुंडगिरी थोपवण्यासाठी जनता ताकदीनं आपल्या पाठीशी उभी राहील असा विश्वास देखील रोहित आर पाटील यांनी व्यक्त केला आहे. कशा पद्धतीने सुरू आहे आणि काय प्रचारामध्ये लोकांचे तुम्हाला प्रतिसाद अगदी चांगला मिळतोय. प्रचाराचं नियोजन अत्यंत सूक्ष्मपणे चालू आहे. प्रत्येक घरामध्ये जात चिन्ह पोचवण्याचं काम आधीही आम्ही केलेलं आहे. तरी आत्ता आमचे सगळे सहकारी कार्यकर्ते एकत्रितपणाने जात चिन्ह, उमेदवार या गोष्टी समजवत आहेत आणि लोकांचा प्रतिसाद हा वाढत आहे आणि चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे. आपल्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार हा निश्चितपणाने विजयी होईल. तुमच्यासमोर एक खूप मोठा तगडा उमेदवार आहे तुमच्या माध्यमातून जे आबांच्याही समोर आव्हान ते काय पहिल्यांदाच माझ्या किंवा आमच्या सर्वांच्या समोर उभे आहेत अशी काही परिस्थिती नाही. अगदी 1999 पासून आबांचे पूर्ण जुने सगळे सहकारी त्यांच्या विरोधात लढत आहेत. आज सगळे जुने सहकारी आबांचे एकत्र आलेले आहेत. चांगल्या प्रमाणामध्ये आम्ही काम करतो आहे आणि या सगळ्या सहकाऱ्यांना या निवडणुकीला कसं सामोरं जायचं आहे हे माहिती आहे. आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि त्या मार्गदर्शनाने पुढे जातो आहे. ज्या पद्धतीने आबा विजयी व्हायचे त्याच पद्धतीने पुन्हा एकदा आबांच्या आणि आबांच्या सहकाऱ्यांचा विजय होणार आहे. आबा कुटुंब असेल किंवा रोहित पाटील असेल याला या निवडणुकीमध्ये घेरण्याचा सगळीकडनं प्रयत्न होतो. तो संजय काकांच्या माध्यमातून आता मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते येत आहेत, मंत्रिपदं वाटत आहेत, विधान परिषदेच्या आमदारक्या सगळीकडेच वाटायचं चाललं आहे. त्यातली एक आमदारकी आमच्या कवठे महांकाळ तालुक्याला दिली आहे. जेवढी महामंडळ अस्तित्वात नाहीत तेवढे महामंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आमच्या मतदारसंघात सध्या त्यांनी करून ठेवलेले आहेत. आता असं असताना सगळे विरोधक एकवटलेले आहेत असं चित्र असताना सर्वसामान्य लोक मात्र एका बाजूला आमच्याबरोबर एकत्रित आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की या मतदारसंघातली जनता चांगलं काय वाईट काय हे जाणून आहे. उद्या भविष्यामध्ये मतदारसंघामध्ये काय वाढीला घालायचं आहे हे जाणून आहे आणि कुठल्याही पद्धतीनं ही गुंडगिरी थोपवायची आहे या माध्यमातून ही सगळी लोक एकत्रित आलेली आहेत आणि आमच्याबरोबर ताकदीनं उभी राहिलेली आहेत. संजय काका पाटलांनी सांगितलेले आहे की महत्त्वाचा MIDचा विषय आहे. रोहित पाटील ही लोकांची दिशाभूल करत आहेत. त्या ठिकाणी सगळी ओसाड जमीन आहे, त्या ठिकाणी कुठले कारखाने ते येणार. आता काकांना कदाचित हिंजवडीच्या MIDCचा इतिहास माहीत नसेल. कुठलीही जमीन डेव्हलप करण्यापूर्वी ओसाडच असते. आता MIDC तिथं मंजूर झालेली आहे. आम्ही ती डेव्हलप करायच्या दृष्टिकोनातून पाण्याचं आरक्षण झालेलं आहे. डिमार्केशन आत्ता होत आहेत. त्या पद्धतीनं प्लॉट अलॉटमेंट्स होतील. आता एखादी गोष्ट आहे तर ती हळूहळू डेव्हलप होईल. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे ज्यावेळेस आबांनी MIDC करायला हातामध्ये घेतली होती त्यावेळेस ते लोकांना सांगायचे की या माळावरून कॅनल जाणार आहेत. त्याच्यानंतर कॅनल गेले नाहीत. लोकांची दिशाभूल त्यांनी केली. त्यांनी दिशाभूल केल्यामुळे ती MIDC थांबली आणि आता MIDC मंजूर झाल्यानंतर त्या MIDCच्या बाबतीत शब्द काढण्याच्या बाबतीत त्यांना नैतिक अधिकार नाही आणि त्यांनी तो काढूही नाही. मी त्यांना आव्हान करतो आहे की 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यातलं 1.25 वर्ष कोरोनाचा काळ होता. उरलेल्या काळामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये कोरोनाचा काळ सोडून आम्ही जो विकास केला आहे त्या विकासावर मी बोलायला तयार आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये फक्त देशातल्या नव्हे जगातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे ते खासदार होते. त्यामुळं त्यांनी काय काम केले 10 वर्षामध्ये किंबहुना त्याच्या आधीची 6 वर्ष विधान परिषदेची मी बोनस म्हणून त्यांना द्यायला तयार आहे. त्यांनी 16 वर्षातली कामं सांगायची, मी गेल्या 2.5 वर्षातली कामं सांगायची. लोक जाणून आहेत आणि मी एका व्यासपीठावर कधी यायला तयार आहे. सर्वसामान्य लोक एकत्रित आलेले आहेत आणि हे सर्वसामान्य लोकच आम्हाला विजयी करतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.